नमस्कार आचार्यजी. माझं नाव ईशा आहे आणि मी सीए स्टुडंट आहे. मी या पुस्तकातून काही ओळी वाचून दाखवते. जेलसी इज बॉर्न फ्रॉम डिपेंडन्स. द वन हु इज नॉट डिपेंडंट इज फ्री ऑफ जेलसी. पण जेव्हा केव्हाही मी माझ्या वयाच्या विद्यार्थ्यांना भेटते तेव्हा मी त्यांच्यावर काही अवलंबून नाहीये हे मला माहितीये, पण तरी सुद्धा जेलसी होते. मग जेलसी आणि डिपेंडन्सी यांचा नेमका काय संबंध आहे? समजा तुम्हाला 70% मार्क्स पडले आहेत आणि आपली तर सगळी शिक्षण पद्धती जी आहे ती पूर्णपणे आउटपुट आणि रिझल्ट सेंट्रिक आहे ना. तुम्ही काय शिकलात, काय समजलं, आतून काही बदल झाला का, याकडे आपलं फारसं लक्ष कधी नसतंच ना. फक्त आउटपुट आणि मार्क्स. नंतर त्यातून प्लेसमेंट आणि नोकरी वगैरे कुठे मिळते का हे त्यात बघितलं जातं. आता तुमचे जर 70% मार्क्स आले आहेत आणि तुम्हाला घरच्यांना कळालं की ॲव्हरेज मार्क्सच 45% आहेत, मग बघा घरी तुमचं किती जल्लोषात स्वागत होईल, एकदम धूमधामपणे. पण जर त्यांना हे कळलं की कॉलेजमध्ये ॲव्हरेज मार्क्सच 80% आहेत, आता सांगा तुमचं कसं स्वागत करतील ते. म्हणजे सगळा मामला हा तुलनात्मक झालाच ना. इतरांशी तुलना केली जाते. हीच तर डिपेंडन्सी झाली. घरी लोक तुमचं कसं स्वागत करत आहेत हे तुमच्या ॲक्च्युअल मार्क्सवर नाही, तर इतरांनी किती मिळवले आहेत यावर ठरतंय. आता त्यात जेलेसी होणारच ना. भलेही त्या डायरेक्ट कंपॅरिझन तुम्ही कोणाशीही करत नाहीये, पण आपण थेटपणे स्वतःला सुद्धा बघू शकत नाहीये ना. आपण स्वतःला कायम इतरांच्या तुलनेत बघतो. इन रिलेशन टू अदर्स. नेहमी दुसऱ्यांच्या आधारावर बघतो आपण. स्वतःकडे थेट पाहणं गरजेचं आहे. हेच अगदी अध्यात्माच्या केंद्रामध्ये असतं. समाजाच्या नजरांनी काही पूर्वाग्रह न ठेवता स्वतःकडे पाहणं महत्वाचं आहे. थेटपणे स्वतःकडे पाहणं. त्यात असं नसावं की माझे 70 आले आहेत म्हणून मी तर एकदम भारी आहे,